नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि येत्या 31 डिसेंबरपासून आपली एक्झाम असणार आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे PYQ प्रश्न आपण इथे आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पेपर 2 विषय मराठी आपला आहे आणि महत्त्वाचे 15+ PYQ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पूर्ण अभ्यासक्रम कोर्स पेपर 2 विषय मराठीचा, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिट PDF नोट्स मिळणार आहेत आणि सोबतच 20+ अधिक टेस्ट सुद्धा मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा असणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. चला तर मग प्रश्न बघूया. लोकनाट्य यामध्ये कोणता प्रकार येतो? कथकली, भारुड, कुचिपुडी, कथक. लोकनाट्य जे आहे त्यामध्ये कोणता प्रकार येतो हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. चला तर मग सांगा बघू. तर एकंदरीत लोकनाट्य यामध्ये भारुड जो आहे तो येतो आहे. लोकनाट्य म्हणजे लोकजीवनातून लोकपरंपरेतून निर्माण झालेले संगीत, नृत्य, नाट्यगीत आणि संवादांचा वापर करून सादर केला जाणारा एक सामूहिक आणि लोकप्रिय कला प्रकार आहे. त्यामध्ये तमाशा, दशावतार, नौटंकी जे म्हणतात ना ते सगळं येतात आहे. महाराष्ट्रामध्ये तमाशा, दशावतार, गोंधळ असं म्हणतो आपण. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर वाङ्मयीन पुनरुत्थान कोणत्या काळात घडले? मध्ययुगीन, पेशवाई, इंग्रजी काळ, स्वातंत्र्योत्तर. तर वाङ्मयीन पुनरुत्थान जो आहे तो इंग्रजांच्या काळामध्ये घडलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर साहित्यिक समीक्षा म्हणजे काय? कथालेखन, ग्रंथसंपादन, साहित्याचे मूल्यमापन की भाषांतर. साहित्यिक समीक्षा. हं. तर साहित्यिक समीक्षा म्हणजे नक्की काय? तर साहित्याच्या गुणदोषाचे परीक्षण, विश्लेषण आणि मूल्यमापन करणारी बौद्धिक प्रक्रिया. साहित्याचे मूल्यमापन करणे. ठीक आहे. तर हे उपलब्ध साहित्याचा सखोल अभ्यास करून त्यातील प्रमुख विचार प्रवाह, संरचना आणि सामाजिक संदर्भ देणं स्पष्ट करते. ओके. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर मग आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर नामदेव ढसाळ कोणत्या साहित्य प्रवाहातील कवी आहे? ग्रामीण, दलित, भक्ती, स्त्रीवादी. नामदेव ढसाळ कोणत्या साहित्य प्रवाहातील कवी आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. हं. तर नामदेव ढसाळ जे आहे ते दलित साहित्यिक आहे. ठीक आहे. एक मराठी कवी, विचारवंत आणि दलित साहित्य परिवर्तन घडवणारे ते कवी होते. बौद्ध दलित चळवळीतील नेते होते. त्यांची साहित्यकृती आपण पाहून घेऊया. खेळ, गोलपीठा 1972ला, तुझे पोट धरून चालले आहो मी, तुही यंता कंची, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सत्यात जीव रमत नाही, गांडू बगीचा, हे कविता संग्रह आहेत त्यांचे. ठीक आहे. कादंबरी त्यांची निगेटिव्ह स्पेस, हाडकी हाडवडा, उजेडाची काळी दुनिया आणि नाटक त्यांनी लिहिलेलं आहे अंधार यात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, भावगीत हा प्रकार कशाशी संबंधित आहे? नाटक, संगीत, कादंबरी, समीक्षा. तर भावगीत हा प्रकार जो आहे हा संगीताशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर वाङ्मय प्रकार म्हणजे काय? भाषा, शैली, साहित्य प्रकार, व्याकरण, छंद. वाङ्मय प्रकार म्हणजे काय? नक्की तर साहित्य प्रकार आहे हा. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? रामायण, महाभारत, भगवद्गीता, उपनिषद. ज्ञानेश्वरी ज्याला आपण भावार्थ दीपिका सुद्धा म्हणतो, संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात नेवासा येथे रचलेली भगवद्गीतेवरील मराठी टीका ग्रंथ हा आहे. ठीक आहे. सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. 1290च्या सुमारास ते रचनाकाळ होता. ओवी छंदात रचित आहे. विषय आहे भगवद्गीतेवरील भावार्थ टीका, ज्याला भावार्थ दीपिका असं म्हणतो आणि वारकरी संप्रदायाचा मुख्य ग्रंथ जो मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते? सीताशुद्धी, सवाई माधवराचा मृत्यू, यमसहार, शारदा. हं. तर मराठीतील पहिले सामाजिक नाटक जे आहे ते शारदा आहे. ठीक आहे. तर पण सवाई माधवराव मृत्यू जो आहे तो सवाई माधवराव पेशवे यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. नंतर रससिद्धांत कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? व्याकरण, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, भाषाशास्त्र. सिद्धांत जो आहे तो काव्यशास्त्राशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर शब्दछट्टा हा अलंकार कोणता? अर्थालंकार, शब्दालंकार, भावालंकार की रसालंकार. शब्दछटा हा अलंकार जो आहे हा शब्दालंकार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी.
नंतर साहित्य आणि समाज या विषयावर लेखन कोणी केले? ग. म. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, महात्मा फुले. साहित्य आणि समाज या विषयावर लेखन वि. स. खांडेकर यांनी केलेले आहे आणि खांडेकरांना आपण नक्कीच ओळखतो आहोत. वि. स. खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि मराठी कादंबरीकार लेखक ते आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला ययातीसाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अ, ठीक आहे. लोककथा कशातून निर्माण होतात? लिखित परंपरा, मौखिक परंपरा, शालेय अभ्यास, धार्मिक ग्रंथ. लोककथा मौखिक परंपरेतून निर्माण होतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर भारुड कोणत्या संतांनी लोकप्रिय केले? तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारुड कोणी केले आहे? एकनाथाचे भारुड म्हणून आपण प्रसिद्ध आहे. एकनाथ हे भारतीय संत, तत्वज्ञ आणि कवी होते. ठीक आहे. कविता म्हणजे काय अशी व्याख्या कोणी केली? अरिस्टॉटल, प्लेटो, मॅथ्यू अर्नोल्ड, वर्ड्सवर्थ. कविता म्हणजे काय अशी व्याख्या जी आहे ती वर्ड्सवर्थ यांनी केलेली आहे आणि आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. ओके एव्हरीवन, आपण काही महत्त्वाचे पीओक्यू प्रश्न इथे पाहिलेले आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपण बोललेलो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल ठरणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.